विशेष जिल्हा या सिरीजमध्ये पुणे जिल्हा हा आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि पुणे जिल्ह्याची जी काय माहिती आहे ही माहिती देत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल। विद्यार्थी मित्रांनो, काय असतं माहिती आहे का की पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी धार्मिक म्हणा राजकीय म्हणा याला अवकाश जास्त प्राप्त झालेला आहे आणि यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, भाग क्रमांक 3 मध्ये आपण महत्त्वाची काय करणार आहोत माहिती बघणार आहोत। चला सुरू करूयात आपण। लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी जो का पहिला प्रश्न आहे हा प्रश्न इथे आपल्याला बघायचा आहे आणि प्रश्न क्रमांक बघा 101 पासून मी 150 पर्यंत जे काय प्रश्न आहे ते प्रश्न फक्त एकाच लेक्चरमध्ये आपण पूर्ण करणार आहोत आणि या सिरीजचा हा पार्ट क्रमांक 3 असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी बघा लक्ष द्या, व्यवस्थित समजून घेऊयात आपण। बघा काय म्हटलंय, सातवाहन नावाचं हे एक साम्राज्य होतं आणि सातवाहन हे जे साम्राज्य आहे या सातवाहन काळात पुणे परिसरातील कोणते ठिकाण व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रामुख्याने ओळखल्या जात होतं, असा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, जुन्नर हे आहे। जुन्नर हे खूप महत्त्वाचं ठिकाण किंवा तालुका असलेला पुणेचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आपण दुसरा प्रश्न बघूयात, सातवाहन काळात पुणे ते कोकण जोडणारा किंवा या दोन भागाला जोडणारा महत्त्वाचा घाट कोणता होता, अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो। आणि पुणे कोकण या दोन भागाला जोडणारा जो काय घाट आहे त्या घाटाचं नाव आहे नाणे घाट। काय नाव आहे? नाणे घाट आहे, लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण। पुढे बघा, सातवाहन काळात बौद्ध लेण्यांसाठी खालीलपैकी कोणता परिसर प्रसिद्ध आहे? कोणत्या परिसरामध्ये बौद्धकालीन किंवा बौद्ध लेण्या आहेत, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, जेजुरी व भीमाशंकर हे त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे। पुढे जाऊयात आपण। काय म्हटलंय बघा, या ठिकाणी इसवी सन 1600 ते 1200 या काळामध्ये पुणे परिसरात कोणत्या राजघराण्याचा जो काय प्रभाव आहे हा प्रभाव अधिक होता, अशा प्रकारचा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर चालुक्य आणि त्याबरोबर राष्ट्रकूट असलं पाहिजे, लक्षात ठेवा। आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वास्तू चालुक्य राष्ट्रकूट काळामध्ये उभारल्या गेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने पाताळेश्वर लेणी ही जी आहे या कालखंडामधली आहे किंवा या राजघराण्यातली आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढे जाऊयात आपण। लक्ष द्या, काय म्हटलंय, राष्ट्रकूट काळात पुण्यास कोणत्या नावाने ओळखले जात होते, तर राष्ट्रकूट यांच्या राजघराण्यामध्ये पुण्याला प्रामुख्याने पुनवडी अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं होतं। म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे, कारण जुने नावं जे असतात हे जुने नावं आपल्याला जिल्ह्याच्या संदर्भामध्ये विचारले जातात, परीक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा पार्ट बनतो। म्हणून पुढे जाऊयात। लक्ष द्या, 12व्या शतकात पुणे परिसर कोणत्या राजघराण्याच्या राज्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल। 12व्या शतकात कुणाच्या ताब्यामध्ये आला होता, तर यादवांच्या ताब्यामध्ये आला होता। यादव हे खूप प्रचंड मोठं राजघराणं होतं। सुरुवातीला सातवाहन होते, नंतर चालुक्य आले, नंतर राष्ट्रकूट आले आणि राष्ट्रकूटानंतर कुणाचं सुरू झालं राज्यकारभार करणं, तर ते यादवांचं चालू झालं, लक्षात राहू द्या। म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता पुढे जाऊयात। बघा, पुणे जिल्ह्यात पहिला शिलालेख जो आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडला, तर पहिला शिलालेख जर आपण पाहिलं तर तो जुन्नर या ठिकाणी आपल्याला सापडलेला किंवा बघायला मिळालेला आहे। म्हणून या गोष्टी क्लिअर राहू द्या। मी पुढचा प्रश्न बघतो। जुन्नर येथे सापडलेला शिलालेख जो आहे तो कोणत्या यादव राजाशी संबंधित आहे, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जातो आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, सिंगनदेव द्वितीय अशा प्रकारचा हा जो राजा आहे हा यादवांचा राजा आहे। मित्रांनो, कोणत्या राजघराण्याचा राजा आहे, तो यादवांचा राजा आहे। पुढे जाऊयात आपण। यादव साम्राज्याची राजधानी टिंबटिंब होती, PYQ आहे तुमचं, आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, देवगिरी। देवगिरी
हे कुठे ठिकाण आहे तर छत्रपती संभाजीनगर, ज्याला जुन्या काळामध्ये देवगिरी म्हणायचे आणि नंतर पुढे काय म्हणण्यात आलं त्याला दौलताबाद, अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी मुघल कालखंडामध्ये मिळालेलं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे जाऊयात आपण. नंतर लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती झाला होता मित्रांनो, ते सांगायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही ते कमेंट करून मला या ठिकाणी सांगा. आपण पुढे जाऊयात, कारण तो सोपा प्रश्न आहे, ते प्रत्येकाला आलंच पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा केव्हा झाला हा पण सोपा आहे, पण सांगतो आता केव्हा झालेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचं निधन जर विचारलं मित्रांनो तर 3 एप्रिल ही तारीख तुम्हाला पाठ पाहिजे. 3 एप्रिल 1680 या तारखेला त्यांचं निधन झालेलं होतं. आणि निधन हे कोणत्या किल्ल्यावरती झालंय तेवढं मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा भाग बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणचे जे काय शिक्षण आहे ते शिक्षण कुणाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं किंवा महाराजांचे गुरु म्हणून कुणाची ओळख आहे तर दादोजी कोंडदेव यांना आपण काय म्हणतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे काय आहेत ते गुरु होते. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला अशा प्रकारचा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. आणि कोणता किल्ला जिंकलेला होता, सर्वप्रथम तोरणा म्हणजे स्वराज्याचं तोरण याच किल्ल्याने बांधलेलं आहे म्हणून ते स्वराज्याचं तोरण. आणि यावरून लक्षात ठेवायचं, तोरणा किल्ला जो आहे हा किल्ला या ठिकाणी बांधला महाराजांनी. हा किल्ला खूप पडझडीचा किल्ला सुरुवातीला बघायला मिळाला महाराजांना. आणि मग महाराजांनी असं केलं की या तोरणा किल्ल्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. आणि सुधारणा करून या किल्ल्याचं जे काय नाव आहे किंवा हा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला कोणते नाव दिले किंवा कोणत्या नावाने या किल्ल्याची ओळख राहिली तर प्रचंडगड अशा प्रकारचं त्याचं काय दिलं नाव दिलं. कारण त्याची व्याप्ती, त्याचा परिसर हा या ठिकाणी महाराजांनी वाढवला होता. प्रचंड मोठा असा परिसर असल्यामुळे इथे प्रचंडगड हा लक्षात ठेवायला फार काय अवघड जाणार नाही. आणि पेशवे जे होते या पेशव्यांची राजधानी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटलं गेलेलं होतं तर ते प्रामुख्याने पुण्याला म्हटलं होतं मित्रांनो. पुढे जाऊयात आपण की पेशव्यांचा राजवाडा जो आहे हा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेलं शनिवारवाडा हे जे ठिकाण आहे कोणतं आहे, शनिवारवाडा कोणत्या साली बांधण्यात आलेला होता अशा स्वरूपाचा देखील तुम्हाला काय विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल. त्याच्या संदर्भात मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. या ठिकाणी एक क्लिअर करा की 1713ला काय झालं होतं, बाजीराव पेशवा जो आहे हा सत्तेवर आला होता, पहिला बाजीराव पेशवा. आणि त्याने शनिवारवाडा बांधला होता. ओके, लक्षात राहू द्या, लगेच बांधला नाही हे पण क्लिअर करा. मग 1713ला तो सत्तेवर आला आणि त्याचं निधन कधी झालं, 1740ला झालं. आणि या निधनाच्या 10 वर्ष अगोदर त्याने काय केलं होतं, हा वाडा बांधला होता, शनिवारवाडा. आणि निधनांच्या 10 वर्ष अगोदर म्हणजे 1700 प्रामुख्याने 30ला हा जो वाडा आहे हा वाडा बांधला होता. म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असलं पाहिजे मित्रांनो, तर ऑप्शन आपलं हे असलं पाहिजे 1730 हे ऑप्शन बरोबर असलं पाहिजे. या ठिकाणी थोडासा गोंधळ झालाय. 1713ला मित्रांनो बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले होते, पहिले पेशवे आहेत बाळाजी विश्वनाथ. ओके, लक्षात राहू द्या, बाळाजी विश्वनाथ हे नाव आहे. ओके, विश्वनाथ, बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा होता, जो पेशवा 1770 ते 1720 इथपर्यंत सत्तेवर राहिला. आणि 1720ला कुणाच्या हातामध्ये सत्ता आली तर पहिला बाजीराव, कितवा बाजीराव, पहिला बाजीराव याच्या हाताखाली ही सत्ता आलेली तुम्हाला दिसते. ओके, यालाच तुम्ही बाजीराव मस्तानी देखील म्हणू शकता, नाही तर थोरले बाजीराव. शनिवारवाड्याची उभारणी कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीमध्ये झाली मित्रांनो, तर शनिवारवाड्याची उभारणी ही जी आहे तर ही बाजीराव प्रथम या पेशव्याच्या काळामध्ये झालेली आहे. पुढे जाऊयात आपण. बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा म्हणून कधी नियुक्ती झाली तर 1713ला झाली.
आत्ताच आपण पाहिलं 1713, बारकाईने ऐका. बाळाजी विश्वनाथ 1713ला सत्तेवर येतात, ते 1720 पर्यंत सत्तेवरती राहतात. हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचं मी काय सांगितलंय तुम्हाला की 1720ला मित्रांनो काय होतंय, थोरले बाजीराव पेशवे सत्तेवर येतात आणि 1740 पर्यंत ते काय करतात तर प्रामुख्याने म्हणजे सत्ता चालवण्याचं जे काय प्रयत्न आहे हा इथे केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने हा एक एकंदरीत मुद्दा आहे. आणि पहिला पेशवा कोण आहे असा देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारून झालेला आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे लक्षात राहू द्या आणि दुसरे पेशवे थोरले बाजीराव. ओके, चला पुढे जाऊयात. आपण काय म्हटलंय, मराठा साम्राज्य जे आहे, मराठा साम्राज्याचा विस्तार आटके पर्यंत कोणाच्या नेतृत्वाखाली झाला अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर बाजीराव प्रथम असं त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे. आपण थोडं पुढे जाऊयात मित्रांनो. काय म्हटलंय बघा, 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली, बरोबर आहे की नाही. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली आणि ही लढाई कोणामध्ये झालेली होती, कुणाकुणामध्ये झाली तर ही प्रामुख्याने लढाई मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतं. लक्षात ठेवा, मराठा साम्राज्याला किंवा मराठा सरदारांना हे मुघल किंवा जे परकीय सत्ता, आता हा तर परकीय सत्तेचा माणूस आहे, अफगाणिस्तानचा आहे, तर परकीय लोक हरवू शकत नव्हते. जर ते सह्याद्रीमध्ये असते किंवा सह्याद्रीमध्ये जर हा युद्धाचा प्रकार झाला असता तर 100% ही जी लढाई आहे ही मराठ्यांनी जिंकली असती, हे पण लक्षात राहू द्या. आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊ जे आहेत हे धारातीर्थी पडले, पण त्यांचं जे काम आहे ते काम खूप म्हणजे उच्च कोटीचा आपल्याला त्यांचा पराक्रम त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. तर परीक्षेमध्ये काय एक्सपेक्टेड असतं ते एकदा क्लिअर करा. परीक्षेतले प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात. पानिपत हे ठिकाण तुम्हाला कसं विचारलं होतं, पानिपत हे जे ठिकाण आहे हे भारतात नेमकं कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारून झालाय बरं का मित्रांनो. तर ह्याचं उत्तर काय असलं पाहिजे, हरियाणा हे याचं उत्तर असलं पाहिजे, हरियाणा. ओके, क्लिअर आहे सर्वांना. हरियाणा हे उत्तर याचं करेक्ट असलं पाहिजे. पुढे जाऊयात आपण. तर पानिपतची जी काय पहिली लढाई, कितवी लढाई, पानिपतची पहिली लढाई हे देखील परीक्षेला विचारून झालेलं आहे. कधी झाली होती असं त्यांनी विचारलं होतं. तर पानिपतची पहिली लढाई आणि त्याचबरोबर पानिपतची दुसरी लढाई हे देखील परीक्षेला विचारून झालंय, दुसरी लढाई. ओके, हे देखील लक्षात ठेवायचं. आणि पानिपतची महत्त्वाची म्हणजे तिसरी लढाई. अशा 3 लढाया पानिपत या ठिकाणी झालेल्या होत्या. पानिपत हे एकदम गाजलेलं लढाईसाठी मैदान होतं आणि एकदम असं सपाट मैदान होतं. पुढचा भाग बघा रे बाबा, इथे लक्षात ठेवा, ही जी लढाई आहे ही लढाई 21 एप्रिलला झाली होती. किती एप्रिलला झाली होती, 21 एप्रिल 1900 कसं रे 1526ला झाली होती. 1526 म्हणजे लक्षात कसं ठेवा, पानिपतच्या पहिल्या 2 लढाया या 1500 या प्रामुख्याने शतकामध्ये झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे बघा, ही जी लढाई आहे ही 5 नोव्हेंबरला झाली होती बघा, 5 नोव्हेंबर 1556ला झाली होती. 1500 कधी झाली होती 56ला. आणि नंतरची 1761ला होते, 14 जानेवारी त्याची तारीख होती बघा, 14 जानेवारी किती 1761. बरं, कलाकार कार्यक्रम झाला. आता इथे पुढे जाऊयात आपण. चला, नंतरचा भाग डेफिनेटली तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या लढाया नेमकं कुणाकुणामध्ये होतात हा प्रश्न कधीही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणून हे एकदम क्लिअर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे. या ठिकाणी वगैरे बाबरामध्ये झाली होती, बाबर हे महत्त्वाचं आहे. बाबर वर्सेस कोण रे बाबा तर इब्राहिम लोधी. बघा, इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेली होती. ठीक आहे, लोधी घराण्याचा असतं आणि मुघलांचा पाया इथून रवला गेला किंवा या लढाईपासून मुघल सत्ता अस्तित्वात आली, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मुघल सत्तेचा संस्थापक हा बाबरच आहे. कोण आहे, हा बाबरच आहे. पुढे जाऊयात आपण. दुसरी जी लढाई आहे
ती अकबरमध्ये झाली बघा. अकबर आणि त्याचबरोबर कुणामध्ये झालेली आहे तर या ठिकाणी हिमू. ओके, विक्रमादित्य. ओके, असं तर हिमू यांच्यामध्ये झालेली होती. आणि या ठिकाणी अफगाणांचा जो काय दिल्लीवरचं वर्चस्व आहे ते पूर्णपणे संपुष्टात आणलं आणि नव्याने एकदा मुघल सत्ता एकदम ताकदीने पुढे आलेली अकबराच्या काळामध्ये इथे दिसते तुम्हाला. आणि नंतरचा भाग बघा, तिसरी लढाई मराठा. ओके, सत्ता, मराठा सत्ता वर्सेस कुणामध्ये पुढे तर अहमद शाह अब्दाली. अहमद शाह अब्दाली, ठीक आहे, अब्दाली यांच्यामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. कळालं तुम्हाला? तर हा डेटा एकदा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेच जातात म्हणून हे पाठ पाहिजे, डायरेक्ट मुखपाठ. ओके, मी जाऊ का पुढे? नंतरचा भाग बघायचा. चला लक्ष द्या. बघा काय म्हटलंय, पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची पुनर्बांधणी कुणी केली? काय म्हटलंय? पुनर्बांधणी म्हणजे मराठा साम्राज्य लयात जात होतं आणि मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बांधण्याचं काम जे आहे ते माधवराव पेशवे हे एकदम फिट राहू द्या लक्षात. आणि ते कितवे? पहिले. ओके, थोरले माधवराव पेशवे आहेत, पहिले माधवराव पेशवे आहेत. पुढचा प्रश्न आपला काय असला पाहिजे बघा, बाजीराव द्वितीय बघा शेवट म्हणजे दुसरा बाजीराव जो आहे ते शेवटचे पेशवे होते. तर ते कितव्या क्रमांकाचे पेशवे होते तर ते 13व्या क्रमांकाचे पेशवे होते. कितव्या क्रमांकाचे पेशवे होते? 13व्या क्रमांकाचे पेशवे होते. हा दुसरा बाजीराव खूप कलाकार पेशवा आपल्याला बघायला इतिहासात मिळतो बघा. ओके, अशा पद्धतीने याला जरा नाद होता बघा. आलं का लक्षात? कुणाचा नाद होता मग याला? तुम्हाला लक्षात आहे का? चला पुढे जाऊयात आपण. बघा, वसईचा तह झाला होता मित्रांनो. मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तह झालेले होते आणि त्या तहांपैकी हा एक तह आणि या वसईच्या तहाने काय झालं होतं की इथे दुसरा बाजीराव पेशव्याने काय केलं होतं, तैनाती फौज जी आहे तैनाती फौजेचा काय केला होता? स्वीकार केला होता. हे लक्षात राहू द्या बघा. आणि हे वसईचा तह कुणामध्ये झालाय? बाजीराव पेशवा सापडतोय का तर दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश सत्तेमध्ये काय झालेला आहे? हा तह झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, चला पुढे जाऊयात. बघा, तैनाती फौज जी लॉर्ड वेलस्लीने चालू केली होती बघा. लक्षात घ्या, प्रारंभ कुणी केला या ह्याचा फौजेचा तर लॉर्ड वेलस्ली. पाठ करून ठेवा, लॉर्ड वेलस्ली असं याचं उत्तर असलं पाहिजे. आणि शेवट कुणी केला बघा रे, याचा अस्त कुणी केला, बंद कुणी केलं असं आपण म्हणूयात. बंद कुणी केली ही प्रथा तर ही लॉर्ड डलहौसीच्या काळात बंद झाली. लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये बंद झाली. आपल्या उत्तराकडे येऊयात. बघा, तैनाती फौजेचा स्वीकार कुणी केला तर बाजीराव द्वितीय याने काय केलेला होता? तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता. 1802 मध्ये केलेला होता. 1800 कधी? 2 मध्ये. आणि तैनाती फौजेचा स्वीकार प्रथमतः कुणी केला होता सुरुवातीला भारतात तर हैदराबादच्या निजामाने केला होता. ओके, 1798 केला होता तो. कधी केला होता तो? 1798 या तारखेला या वर्षी त्याने केलेला होता. म्हणून या गोष्टी आपल्याला परीक्षेला विचारल्या जातातच. आपण थोडं पुढे जाऊयात. शिवनेरी किल्ला आहे आणि शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते जुन्नर या तालुक्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून हा पण प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. आपण पुढे जाऊयात. शिवनेरी किल्ल्यावर कोणते मंदिर आहे तर शिवनेरी किल्ल्यावर बघा शिवाई देवीचं काय आहे? मंदिर आहे. आणि या शिवाई देवीच्या मंदिरामध्येच प्रामुख्याने महाराजांच्या निगडीत आहे किंवा खूप विश्वास असलेलं ते मंदिर महाराजांच्या संदर्भामध्ये बघायला मिळतं. सिंहगड जे आहे या सिंहगडचं जुनं नाव कोंढाणा होतं. काय होतं नाव? कोंढाणा. आणि तुम्हाला माहिती आहे कोंढाणा हा जो किल्ला आहे हा तानाजी मालुसरे यांच्या आधिपत्याखाली किंवा नेतृत्वाखाली म्हणू आपण, नेतृत्वाखाली जिंकला होता. आणि महाराजांनी म्हटलं होतं की गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. काय म्हणलं बघा रे पुढे, सिंहगड जिंकताना वीरमरण प्राप्त करणारे सरदार खालीलपैकी कोण रे बाबा? तर त्याचं करेक्ट उत्तर काय? तानाजी मालुसरे. कारण तानाजी मालुसरे यांनी खूप हार न मानता उदयभान राठोड याला एकदम जागीच
ठार केलेलं आपल्याला बघायला मिळतं. उदयभान राठोरचा म्हणजे शेवट केला आणि कोंढाणा हा जो किल्ला आहे महाराजांच्या स्वाधीन केला. स्वराज्यामध्ये आलेला तो किल्ला आहे. प्रचंड शक्ती लागते मित्रांनो. पुढे बघा, संभाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावरती झाला, तर मित्रांनो लक्षात ठेवा, पुरंदर किल्ल्यावरती महाराजांचा काय झालेला आहे, जन्म झालेला होता. ओके, चला आपण पुढे जाऊयात. तर खडकीची लढाई कोणत्या दिवशी झाली, तर खडकीची लढाई ही 18ला तर झालीच नाही. 18ला झालेली का, नाही झालेली, 17लाच झालेली. पण ही कोणत्या तारखेला झालेली होती, 5 नोव्हेंबरला झाली होती. आपलं ऑप्शन ते बरोबर पाहिजे. पुढे जाऊयात आपण. बघा, खडकीची लढाई ही जी आहे ही कोणामध्ये झाली, तर पेशव्यांमध्ये झाली. तेव्हा निजाम फार काय विशेष नव्हता आणि इथे काय लिहायचं आहे आपल्याला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झालेली बघायला मिळते. आपण पुढे जाऊयात. लाल महाल जे आहे, लाल महालातील शाहिस्ते खानावर हल्ला कोणत्या दिवशी झाला, तर तो 63ला झाला होता. हे क्लिअर आहे, म्हणून हे बाकीचं एलिमिनेट केलं पाहिजे. 63 आणि तारीख आहे 5 एप्रिल. 5 एप्रिल 1663. 1663 लक्षात राहू द्या. बघा, पेशवाईचा शेवट कोणत्या लढाईने झाला, तर पेशवाईचा शेवट हा भीमा कोरेगावच्या लढाईने झाला. आणि जी लढाई कधी झाली होती रे बाबा, भीमा नदीच्या काठी, तर 1 जानेवारीला लढाई झाली होती. 1 जानेवारी 1818ला. आणि असं तुम्हाला सांगायचं आहे, पेशवाईचा अस्त हा टिंबटिंब वर्ष झाला, 1818ला झाला मित्रांनो. असं आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. काय म्हटलंय बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो जन्म आहे हा जन्म कोणत्या दिवशी झाला, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म हा 1827ला झालेला आहे. म्हणून 1827ला तर 2 ऑप्शन हे इलिमिनेट व्हायला पाहिजेत. आणि त्यामध्येही कोणत्या तारखेला झाला होता, 11 एप्रिलला झालेला होता. पुढे जाऊयात. कुठे झाला होता जन्म, तर लक्षात राहू द्या, हा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणता भाग आहे बघा रे, कोणतं गाव होतं साताऱ्यामध्ये, कडगुण नावाचं गाव आहे बघा, कडगुण. आणि यांचा जन्म झाल्यावर ते कुठे आलेले होते, पुण्याला आलेले होते. परंतु काही जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न पडला होता की महात्मा फुले यांचं जन्मगाव कोणतं आहे, आणि ऑप्शनमध्ये पुणेच होतं. मग ऑप्शनमध्ये जे आलेलं असेल ते तेवढं तुम्हाला टिक करावं लागेल. दोन्ही ऑप्शन नसतील हे तर एकदम बरोबर असेल. पुढे बघा, फुले दाम्पत्यांनी पहिली मुलींची जी काय शाळा आहे ही पहिली मुलींची शाळा नेमकं कुठे काढली, तर भिडेंच्या वाड्यामध्ये काढली होती. कुणाच्या वाड्यामध्ये काढली होती, भिडेंच्या वाड्यामध्ये जी शाळा आहे ही शाळा काढली होती. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा फुलेंनी लिहिला नाही म्हटलंय बरं का, लक्षात राहू द्या. आणि महात्मा फुलेंचे ग्रंथ इथे मी पटापट सांगतो तुम्हाला. बघा, तृतीय रत्न हे त्यांचं नाटक आहे. तृतीय रत्न काय आहे, त्यांचं नाटक आहे. लक्षात राहू द्या, ग्रंथ कोणता आहे, नाटक कोणतं आहे हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे. इथे लिहितो तृतीय रत्न. ओके, कळालं काय आहे, नाटक आहे. 1855ला लिहिलं होतं बघा त्यांनी. आणि आपण पुढे जाऊयात. त्यानंतर परत पुढे त्यांचा ग्रंथ आहे बघा, ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब गाजलेला ग्रंथ आहे, ब्राह्मणांचे कसब. ओके, पुढे नंतर पुढे काय आहे, तर नंतरचा ग्रंथ आहे हा गुलामगिरी लिहून टाकतो. गुलामगिरी हा एक त्यांचा ग्रंथ आहे. पुढे नंतरचा ग्रंथ शेतकऱ्याचा आसूड. शेतकऱ्याचा आसूड हा देखील ग्रंथ आहे. सत्सार देखील ग्रंथ आहे मित्रांनो. बघा, सत्सार हा देखील ग्रंथ आहे. नंतर पुढे सत्यार्थ, सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म आपण लिहू. सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ त्यांचं निधन झाल्यानंतर प्रकाशित झाला होता बरं का. आणि त्यांना पॅरालिसिस झाला होता आणि पॅरालिसिस झाल्यामुळे त्यांनी लेफ्ट हँडने हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला होता. म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या. ओके,
हां चला पुढे जाऊयात आपण. बघा रे, सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे, ही सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी कधी केली होती? 24 सप्टेंबरला केली होती. बघा 24 सप्टेंबर ही तारीख आहे. 1873 हे वर्ष असणार आहे, म्हणून हे देखील लक्षात ठेवा. आणि कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी स्वतःचं जे काही काम आहे ते सुरू केलं होतं? तर याचं करेक्ट उत्तर फर्ग्युसन कॉलेज आहे. खूप नामांकित कॉलेज आहे पुण्याचं, लक्षात राहू द्या. महिला विद्यापीठाची स्थापना ही कधी झाली होती? तर महिला विद्यापीठाची स्थापना ही 1916ला झाली होती. आणि ज्या विद्यापीठाचं नाव होतं SNDT असं नाव होतं, ज्याला श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी असं नाव आहे. आणि या विद्यापीठाला मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे विद्यापीठ मुळात तर पुणेमध्येच चालू झालं होतं, नंतर हे कायम कुठे गेलं तर हे मुंबईला गेलं. बघा, आणि या विद्यापीठाला देणगी दिली होती, हे पण तुम्हाला विचारलेलं आहे. देणगी कुणी देणगी दिली होती? तर ती देणगी दिली होती विठ्ठलदास. बघा, विठ्ठलदास ठाकरसी यांनी देणगी दिली होती. देणगी किती दिली होती? 15 लाख रुपये दिली होती. किती लाख रुपये दिली होती? 15 लाख एवढी देणगी दिलेली होती, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात, नंतरचा आपण प्रश्न समजून घेऊ. काय म्हटलंय बघा, महर्षी कर्वे यांना भारतरत्न हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला? तर तो 1958ला मिळाला होता, म्हणून हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि त्या वर्षी त्यांचं वय किती वर्ष होतं? तर 100 वर्ष होतं. पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या माध्यमातून झाली होती. याचं नाव असं आहे, एवढं नाव एकदा क्लिअर राहू द्या. विधवा विवाह उत्तेजक मंडळ असं नाव आहे. वरचं नाव चुकलंय, हे एकदा क्लिअर करा. अशा पद्धतीचं नाव आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे काय म्हटलंय बघा, आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी नेमकं कुणी केली बाबा? तर आर्य महिला समाज हा जो आहे, हा आर्य महिला समाज पंडिता रमाबाई यांच्या माध्यमातून अस्तित्वात आला. कारण पंडिता रमाबाई यांच्या अनेक संघटना, त्यामध्ये शारदा सदन होती. बघा, कोणती होती? शारदा सदन ही एक संघटना होती. नंतर संघटना म्हणजे संस्था होती. ओके, नंतर कोणती संस्था? तर आर्य महिला संस्था होती. महिला समाज अशी एक संस्था होती. नंतर कृपा सदन पण संस्था होती, कृपा सदन. नंतर बातमी सदन पण होती बरं का, बातमी सदन ही पण संस्था होती. ओके, लक्षात राहू द्या. अशा प्रकारच्या मोजक्या आणि महत्त्वाच्या संस्था. नंतर मुक्ती मिशन ही देखील त्यांची संस्था आहे, जी पुण्यामध्ये केडगावला चालू झाली होती. कुणाची संस्था आहे ती? पंडिता रमाबाई यांची संस्था आहे. आणि यांच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारनेच यांना कोणती पदवी दिली होती? कैसर. बघा, कैसर ए हिंद ही जी पदवी आहे, ही पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली होती. आपण पुढे जाऊयात. केसरी व मराठा वृत्तपत्राची सुरुवात ही खालीलपैकी कुणी केली? तो गोपाल गणेश आगरकरांनी केली होती. ओके, टिळक पण त्यामध्ये होते बरं का, लक्षात ठेवा. आपलं उत्तर याचं ऑप्शन थोडं चुकलंय. याचं ऑप्शन कसं पाहिजे? B&C ऑप्शन पाहिजे बरं का, लक्षात राहू द्या. गोपाल कृष्ण गोखले आणि हुकलं, लक्षात राहू द्या. गोपाल गणेश आगरकर यांनी आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक हे दोघं जण एकत्र आले होते बरं का. एकत्र येऊन या दोन्ही न्यूजपेपरची त्यांनी सुरुवात केली होती. पण आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वैचारिक वाद झाले. आणि वैचारिक वाद झाल्यामुळे पुढे काय झालं माहिती आहे का, की टिळकांनी या ठिकाणी आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःचं एक न्यूजपेपर चालू केलं, ज्या न्यूजपेपरचं नाव होतं बघा, सुधारक नाव होतं. ओके, लक्षात राहू द्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, जाऊ आता पुढे. हे ऑप्शनच चुकलेत कारण ते परत महात्मा फुले झाले. आता तुमच्या लक्षात आलंय की मला काय म्हणायचं आहे आणि याच्यावरती आपण बोललो होतो मागे. ओके, सोडून द्या. तर लोकमान्य टिळकांनी काय केलं माहिती आहे का, सार्वजनिक गणेश उत्सव जे आहे, सार्वजनिक गणेश उत्सवाची त्यांनी सुरुवात केली. कधी केली त्यांनी? तर
1893ला केली होती. 1893ला सार्वजनिक गणेश उत्सव त्यांनी सुरू केला आणि त्यानंतर 1896च्या दरम्यान म्हणजे 95 पासूनच म्हणा रायगडावरती त्यांनी सर्वात प्रथम महाराजांची जयंती केली होती आणि त्यालाच आपण काय म्हणूयात की शिवजयंती उत्सव सार्वजनिक तर तो सुरू करण्यामध्ये त्यांचं एक म्हणजे महत्त्वाचं काम आहे. पण महाराजांची समाधी ही कुणी शोधली होती तर महात्मा फुलेंनी शोधली होती, म्हणून तेही विसरून चालणार नाही. आता पुढे बघा, न्यू इंग्लिश स्कूल आहे आणि या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही प्रामुख्याने 1 जानेवारी 1880मध्ये कुणी केली तर ती प्रामुख्याने लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर त्यांचे सहकार्यामध्ये कोण होते तर गोपाल गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर असे लोक होते आणि यांच्या माध्यमातून ही संस्था अस्तित्वात आली. पुढे जाऊयात आपण नंतरचं द राईज ऑफ मराठा पॉवर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कुणी लिहिला होता तर या ग्रंथाची रचना न्यायमूर्ती रानाडे यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. ओके, म्हणून हे देखील खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी काय केलं एक गोष्ट लक्षात राहू द्या, हे पण तुम्हाला विचारलं जातं. महात्मा फुलेंनी राजकीय गुरु, कोणते गुरु? राजकीय गुरु कुणाला मानलं माहिती आहे का तर राजकीय गुरु त्यांनी केलं होतं गोपालकृष्ण गोखले यांना. गोपालकृष्ण गोखले यांना राजकीय गुरु ते मानायचे. आणि पुढे बघा रे, तर गोपालकृष्ण गोखले हे राजकीय गुरु कुणाला मानायचे तर न्यायमूर्ती रानाडे यांना ते काय म्हणायचे तर राजकीय गुरु मानायचे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. एक नंतरचा सेकंड लास्ट जो काय क्वेश्चन आहे तो बघा, डेक्कन सभा मित्रांनो जी अस्तित्वात कधी आली 1896ला. या डेक्कन सभेची स्थापना कुणी केली होती तर गोपालकृष्ण गोखले यांनी केलेली होती. म्हणून हे देखील लक्षामध्ये ठेवा. या चांगल्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. सामाजिक परिषदेचे जनक, आलं लक्षात, फादर ऑफ सोशल कॉन्फरन्स कुणाला म्हणतात तर ते प्रामुख्याने न्यायमूर्ती रानाडे यांना म्हटलं जातं. हा शेवटचा आपला प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न बघायचे असतील, समजून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन नंतरचे जे काय पार्ट्स आहेत ते तुम्हाला बघायला 100% मिळणार आहेत. कमी कालावधीमध्येच मी लवकर ते अपलोड करणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.